शांती। आज आहे 15 नोव्हेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपले चारित्र्य सुधारण्यासाठी बाबांच्या आठवण रूपी यात्रेमध्ये राहायचे आहे। बाबांची आठवणच तुम्हाला कायमची सौभाग्यशाली बनवेल। प्रश्न: अवस्थेची परख कोणत्या वेळी होते? चांगली अवस्था कोणाची म्हणता येईल? उत्तर: अवस्थेची परख आजारपणाच्या वेळी होते। आजारपणामध्ये आनंद टिकून राहील आणि प्रसन्नचित्त चेहऱ्याने सर्वांना बाबांची आठवण करून देत राहाल, ही आहे उत्तम अवस्था। तुम्हीच जर रडाल, उदास व्हाल, तर तुम्ही दुसऱ्यांना प्रसन्नचित्त कसे बनवाल? काहीही झाले तरीही रडायचे नाहीये। धारणेसाठी मुख्य सारांश आहे: 1. आपला वेळ आध्यात्मिक धंद्यामध्ये सफल करायचा आहे। हिया समान जीवन बनवायचे आहे। स्वतःला सावध करत राहायचे आहे। शरीर समजण्याच्या गंभीर आजारापासून वाचण्याचा पुरुषार्थ करायचा आहे। 2. कधीही मायेचा दास बनायचे नाही। अंतर्मनामध्ये मंत्र जप करायचा आहे की मी आत्मा आहे। आपण गरिबापासून राजकुमार बनत आहोत, याचा आनंद रहावा। आजचे वरदान आहे: अनुभवांच्या गूढतेच्या प्रयोगशाळेमध्ये राहून नवीन संशोधन करणारे अंतर्मुखी भव। स्पष्टीकरण आहे: जेव्हा स्वतःमध्ये पहिले सर्व अनुभव प्रत्यक्ष होतील तेव्हा प्रत्यक्षता होईल। याकरिता अंतर्मुखी बनून आठवणीची यात्रा आणि प्रत्येक प्राप्तीच्या गुह्यतेमध्ये जाऊन संशोधन करा, संकल्प धारण करा आणि मग त्याचा परिणाम अथवा सिद्धी पहा की जो संकल्प केला तो सिद्ध झाला की नाही। असे अनुभवांच्या गुह्यतेच्या प्रयोगशाळेमध्ये राहा, ज्यामुळे जाणीव होईल की हे सर्व कोणी विशेष गहिया स्नेहामध्ये मग्न या संसारापासून उपराम आहे। कर्म करत असताना योगाच्या शक्तिशाली स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास वाढवा। जसे वाणीमध्ये येण्याचा अभ्यास आहे, तसा आत्मीयतेमध्ये राहण्याचा अभ्यास अंगवळणी पाडा। स्लोगन आहे: संतुष्टतेच्या आसनावर बसून परिस्थितींचा खेळ बघणारेच संतुष्टमणी आहे। ओम शांती।